दुसऱ्यात या उपांत्य फेरीची ही दुसरी लढत आपण पाहणार आहोत. सर्कलच्या आतमध्ये दोन क्षेत्ररक्षक अगदी फलंदाजाच्या जवळ आहेत. शॉर्ट कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, गलीला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. बाकी सर्व क्षेत्ररक्षक दूरवर 2 धावा 4 धावा वाचवण्यासाठी. हेमंतचा पहिला बॉल या षटकातला पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट राईट हँडेड बॅटरसाठी हॅरी. फुल टॉस बॉल ऑनसेटला फक्त ढकललंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याचा मौका फलंदाजा मिळालेला आहे. बघा फुल टॉस बॉल खेळत असताना ती द्विधा मनस्थिती की सुरुवात संयमाने करायची की अटॅक करायचा, पण फलंदाजाने संयम स्वीकारलेला आहे आणि त्याचमुळे पहिली धाव पहिल्या बॉलवर नोंदवलेली आहे फलंदाज हॅरीने. 4 षटकं खूप महत्वाची असतील. नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षणाचा निर्णय अक्षत पॅकर्स. फुल टॉस बॉल आणखीन एक मौका मिळाला होता आणि तो हा नो बॉल आहे. नो बॉलवर सुद्धा तो फायदा उचलता नाही आला. नेमका ट्रॅक चुकला आहे हेमंतचा. बॉल ग्रीप नाही होत आहे आणि म्हणूनच त्याचा फायदा उचलण्याऐवजी थोडा संयम बाळगलेला आहे. पण म्हणतात ना की 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये कधी कधी रिस्क घेतलेली चालते, पण ती रिस्क घेण्याची इच्छा अजूनही फलंदाज शुभमची नाहीये. शुभमला मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करताना आपण पाहिलंय. 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. फुल लेंथ बॉल होता. शुभमचा खेळ या महत्वाच्या सामन्यामध्ये फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटचा बॉल आहे, विसरला हॅरी आणि आता फ्री हिटच्या बॉलवर फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतो. खर तर आवाजाच्या रिस्ट्रिक्शनमुळे आमचा आवाज मैदानात जात नाहीये, पण ऑनलाईन प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज पोहोचतोय आणि फ्री हिटचा बॉल होता ते कदाचित हॅरी विसरले होते आणि म्हणूनच हॅरीचा खेळ धावचीच्या स्वरूपात संपलाय. तर पहिला फलंदाज बाद झालेला हॅरी आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पोहोचत आहेत आकाश. आकाश हे फलंदाज पोहोचत आहेत. त्याच्या आतमध्ये शुभमची साथ देण्यासाठी शुभमचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. काही काळासाठी वाटलं की शुभम परतीचा प्रवास करताय की काय, पण फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे ते बचावलेले आहेत. म्हणून कधी कधी फायदा होतो जर तुम्हाला व्यवस्थित लॉजची माहिती असेल. अशा वेळेला ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर त्या गोष्टींचा तुम्हाला फायदा उचलता येऊ शकतो. पण हॅरी यांचं नियंत्रण नव्हतं. धावेवर कॉल व्यवस्थित नाही घेतला त्यांनी आणि म्हणून ते बाद झाले. हेमंत पुढचा बॉल ओव्हर द विकेट. कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले होते. एक टप्पा त्यांनी बॉल कॅरी केला, पूर्ण केली ती एक धाव. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीने 4 या आकड्यावर. आता परत या पहिल्या षटकातले चेंडू 3 डिलिव्हर्ड केलेले आहेत गोलंदाज हेमंतने. धावसंख्या 3 चेंडू 4 धावा. आणखीन एक बॉल हवेत आहे. या डावात नेमकं झालंय काय फलंदाजाला? जो खेळ मागच्या सामन्यात खेळला होता 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन शुभमच्या वतीने मिळाला होतं. आता पहिल्यांदा फलंदाजी करताना ही घाई का? ही घाई महागात पडू शकते टीम झरीमरी क्रिकेट क्लबला. महत्वपूर्ण फलंदाज शुभम होतोय बाद. मोठी चूक शुभमच्या वतीनं झालेली आहे, कारण या अगोदर हॅरी बाद झालाय, त्यानंतर शुभम बाद झालाय. संघ अडचणीत आहे. आतापर्यंत चेंडू हाताळले 4, धावफलकावर धावा आहेत 4. नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षणाचा निर्णय जो घेतला होता विपुलने ते योग्य राहिलेला आहे. निर्णय क्षमता खूप महत्त्वाची ठरते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमच्या संघाकडून कशी सुरुवात मिळेल हे पूर्व नियोजन कुठल्याही कॅप्टनचं असतं आणि हेमंत हा एक योग्य पर्याय होता पहिल्या षटकासाठी. सुरुवात जरी त्यांची थोडीशी अडखळत झाली, फुल टॉस 2 मिळाले, त्यामधला एक बॉल नो होता, त्या त्याचा फायदा सुद्धा नाही उचल. त्याला 2 चेंडूचा खेळ बाकी, 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 4 धावा, 4 चेंडू 4 धावा, 4 चेंडू 4 धावा. पहिलं षटक चालू आहे. हेमंतचं स्ट्रायकर साईडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्ञानो म्हणजे ज्ञानेश्वर. पिकअप स्ट्रोक, चांगलं कलेक्शन, थ्रो विपुलचा योग्य एंडला आणि ज्ञानचा खेळ सुद्धा संपलेला आहे. काय जबरदस्त रिफ्लेक्सेस विपुलचे पाहायला मिळाले आणि तितकंच चांगलं गॅदर हेमंतचं नॉन स्ट्रायकर्स एंडला. फलंदाज धावच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन.
5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 झालेली आहे आणि काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. म्हणजे ॲज अ फिल्डर तुम्ही किती वेग देऊ शकता त्याचं प्रमाण विपुल यांनी दिलं आणि त्याच क्षेत्ररक्षणाला गोलंदाज हेमंतची साथ मिळाली. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला यशस्वी षटक राहिलेलं आहे अक्षत पॅकरसाठी हेमंतचं. आउटसाइड एज आहेत गलीला क्षेत्ररक्षक, धाव घेण्याची इच्छाच होत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या जरी मरी क्रिकेट क्लबची 3 फलंदाज बाद 4 धावा. 3 विकेट्स डाऊन 4 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 1 ओव्हर टीम जरी मरी क्रिकेट क्लब. विपुल हा पर्याय गोलंदाजीचा आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर, जे स्वतः कॅप्टन आहेत विपुल. तर सेकंड ओव्हरसाठी विपुल हा पर्याय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत गौरव. हे काय केलं गौरवने? फुलटॉस बॉल अपील झाले. LBW ची संपर्क नेमका कुठे झालाय ते पंच तपासतायत. रेफरल नो रेफरल फॉर LBW, नो रेफरल फॉर LBW. चला, पंचांचा निर्णय जो आहे तो मान्य करायचा आहे. जर पंचांनी नॉट आउट ठरवलेला आहे तर नॉट आउट. दरम्यान चांगली पिचिंग गोलंदाज विपुलची पहिल्या बॉलवर पाहायला मिळाली. डिपिंग फुलटॉस पाहायला मिळालेला आहे. धावफलकावर धावा 4. बॉलला खेळलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षणाचा उच्च दर्जा आतापर्यंत राखलेला आहे अक्षत पॅकरच्या क्षेत्ररक्षकांनी आणि तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आणि जसं विपुल यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करून गोलंदाजी करून जास्तीत जास्त दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाजांवर करू, ते आतापर्यंत त्यांनी योग्य ठरवलेलं आहे. फुलटॉस बॉल, चांगली स्वीप, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक, बॉल जातोय मागे, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय पण तो कॉल पूर्ण सुद्धा केला जाईल कारण क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलेलं आहे. मिड विकेटला मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. हॅरी बाद झालेत, शुभम बाद झालेत आणि आता ज्ञान सुद्धा बाद झालेले आहेत. विपुलचा पुढचा बॉल आउट विकेट. ड्राईव्ह केले, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या शरीराचा संपर्क होऊन बॉल मागे. हेमंत गॅदर करतोय तोपर्यंत एकदा मिळते. धावसंख्या पोचते आता 8 वर. या अगोदर 7 होती, धावसंख्या 8 झाले. आपण पुन्हा एकदा दुरुस्ती करतोय स्कोअरमध्ये. स्कोअर झालेला आहे 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. विपुलचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑन द राईज खेळले पण बॉल जास्त हवेत आहे. हेमंत बॉल खाली, सोप्पा झेल. आणि आता अशा पद्धतीनं ज्याची अपेक्षा होती जास्त काळ टिकण्याची, ती अपेक्षा सुद्धा आता भंग पावलेली आहे. खेळ संपलेला आहे गौरवचा. गौरव सुद्धा होत आहेत बाद. 4था धक्का जरी मरी क्रिकेट क्लब अडचणीत आलेला आहे कारण 8 धावा असताना 4 फलंदाज बाद झाले. 4 हुकुमी एक्के जे सुरुवातीला चांगल्या पद्धतीने खेळतात ते 4ही फलंदाज बाद झालेत. आता आणखीन एक मधल्या फळीतील दमदार फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विपुलचं षटक चांगलं राहिलं आतापर्यंत. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातले 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल सेकंड ओव्हरमधला विशाल. खरंच विशाल आहेत मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या जर्सीवर विशाल आहे. आपण लगेचच मंजुरी घेऊया एक्स्ट्रा मेंबरची. हा, विशाल आहेत खेळपट्टीवर स्ट्रायकर्स एंडला. विपुल ओव्हर द विकेटनं चांगलाच दबदबा प्रस्थापित केलेला आहे अक्षत पॅकर्सने. फुल लेन बॉल आहेत, कवसला क्षेत्ररक्षक. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना झरीमरी क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या 4 फलंदाज बाद 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत राधे. तिसऱ्या षटकासाठी एक फिक्स्ड बॉलिंग लाईनअप आहे अक्षत पॅकरचा आणि त्यामध्ये कुठली ॲडजस्टमेंट बघा ना, कोणीच जवळ येत नाहीये. यालाच म्हणतात व्यावसायिकता. ठरलेलं आहे सगळं की पहिले षटक हेमंतचं आहे, दुसरं षटक विपुलचं आहे, तिसरं षटक राधेचं आहे. आता पाहूया 4थं षटक जसं आपण अनुमान लावलाय तोच गोलंदाज येतोय का, कारण आता बोलणं थोडंसं हिंट देण्यासारखं होईल म्हणून आपण पाहूया की तोच गोलंदाज 4थ्या षटकासाठी येतोय का. राधे मोठा रनअप या सॉफ्ट बॉल क्रिकेटसाठी. पंचांच्या डावीकडून स्टार्ट करतात. स्ट्रायकर सेंटर फलंदाज आहेत
आकाश. सुरुवात या षटकाची वाईट बॉलनं झाली आहे. जितक्या धावा गोळा करता येतील त्या धावा गोळा कराव्या लागतील. राधे थोडेसे आउट ऑफ ट्रॅक गेले पहिल्या बॉलवर. धावसंख्या 9 झाले. हो, यावेळेस थायपॅड बॉल आदळलेला आहे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, ऑन साईडला स्क्वेअर लेगला टार्गेट केलं होतं. चपळ आहेत फलंदाज, पण ती चपळता नाही फायदा देऊन गेली. येतो हा डॉट बॉल, पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे फलंदाजांना. या तिन्ही गोलंदाजांनी जे आतापर्यंत वापरले गेलेले आहेत. बॉल हवेत आहे, षटकार खेचण्याचा प्रयत्न हेमंत आहेत. विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि झेल टिपलेला हेमंत आणि फलंदाज बाद होऊन परतीचा प्रवास करतात. आकाश. आकाश बॅक टू डगआउट. एक जातोय एक येतोय, म्हणजेच सुख करता दुःख हरता संपण्याच्या अगोदरच घालिंग लोटांगणची सुरुवात झाली की काय, असं आता वाटू लागलेलं आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कोण पोचतायत आता. राहुल हे पुढचे फलंदाज पोचतायत. झरीमरी क्रिकेट क्लब मी जवळून या संघाचा खेळ पाहिलाय. एक फलंदाज जर टिकला तर तो पूर्ण डाव घेऊन जाईल असं क्रिकेट आहे झरीमरी क्रिकेट क्लबचं. त्यामुळे एक फलंदाज ज्याने पूर्ण जबाबदारी उचलली, एका षटकाला टार्गेट केलं. मान्य करतोय की यानंतर एकच षटक बाकी आहे, पण जर त्या षटकाला टार्गेट केलं तर एक फायटिंग स्कोर 25 ते 30 पर्यंत झाला तर मग एक ती लढत बघायला मजा येईल पुढच्या डावामध्ये. सन्मानजनक 25 किंवा 20 आहे, फायटिंग टोटल 30 आहे. तर पाहूया, त्या गोष्टीकडे लक्ष देऊयाच. पण पाहूया मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मनासारखी मनावर घेऊन फलंदाजी करतायत का. नाही, गोलंदाजी मनासारखे होत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. वेग वाढवण्याचा प्रयत्न करताना लाईन अँड लेंथवर दुर्लक्ष होते राधेकडून. एकदा मिळते, धावसंख्या पोचते आता डबल फिगर 10. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. राधे राऊंड विकेटनं. राईट हँडेड बॅटर राहुल. फुल लेंथ फुल टॉस होता, मिस केलाय. विकेट किपरच्या शरीराचा संपर्क होऊन बॉल डायव्हर्ट होतोय. कव्ह पॉइंटला 22ची एक धाव मिळते. धावसंख्या 11 झाले. 11 रन्स. वेग देणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट टेम्परामेंटवर क्रिकेटमध्ये चालत नाही. जेव्हा लॉंग फॉर्मॅट असतो टेम्परामेंट ठेवा, पण शॉर्ट फॉर्मॅटवर अटॅकवर सुद्धा लक्ष देणं बंधनकारक ठरतं. पुढचा बॉल आणि तोच अटॅक केलाय, पण मिड विकेटला दीप आहेत. सोपा झेल दीपसाठी. आणि आता खेळ संपलेला आहे. फलंदाज विशाल यांचा. जबाबदारीचा खेळ नाही दिसत. मास्टर्स पोस्ट ट्रॉफी जिंकणं इतकंही सोपं नाही आहे, पण तुमच्या परिसराचा मान राखताना तो खेळ तुम्हाला द्यायचा आहे. ती एक अपेक्षा असते चाहत्यांची की तुमच्या वतीने चांगला खेळ झाला पाहिजे. अपेक्षा सुद्धा चाहत्यांच्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या वतीनं तसं कॉन्ट्रीब्युशन मिळालं पाहिजे. राज पाटोळे एक की फीचर असलेले फलंदाज आहेत. राज पाटोळे जर त्यांची ताकद योग्य त्या वेळी लागली तर मग डबल आणि 4चा शोध ते घेऊ शकतात. कदाचित षटकार सुद्धा त्यांच्या वतीनं संघाला मिळू शकेल. आणि जर तो षटकार आला तर तो एक प्रॉफिटेबल मार्जिन क्रॉस करेल. आतापर्यंत चेंडू हाताळलेत राधेने या षटकात एकंदरीत 4. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे अजूनही कालावधी आहे झरीमरी क्रिकेट क्लब या संघाकडे परत येण्याचा. पण आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेत, ही देखील बाब महत्त्वाची आहे. आणि कोणीच इतका चांगला स्कोर नाही दिला. मला अपेक्षा होती हॅरीकडून, शुभमकडून आणि गौरवकडून. तिघही स्वस्तात परतलेले आहेत. बघा, मी म्हणालो होतो की राजकडे ताकद आहे. ओ राखत आहे. अतुल पोचले होते पण अतुलने कॅच ड्रॉप केली. राजकडे ताकद आहे. राजला संधी मिळाली पुन्हा एकदा मैदानात थांबण्याची, यानंतर पुढच्या षटकात खेळण्याची. शेवटचा बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला. धावसंख्या आहे ती म्हणजेच झरीमरीची 12. 12 रन्स. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. राधेचा पुढचा बॉल. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत राहुल. ताकदीने खेळलेत पण एलिव्हेशन नाही देऊ शकले. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 13. 13 धावा, 6 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला. झरीमरी क्रिकेट क्लब.
दीपक हे नवीन गोलंदाज चौथ्या षटकासाठी येत आहेत पंचांच्या उजवीकडून. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत राहुल, नॉन स्ट्रायकर साईडला राज आहे. धावसंख्या 13 आहे. शेवटचे 6 बॉल्स, या 6 बॉल्सपैकी जर किमान 2 बॉल जर सरळ बॅटने खेळत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेले, या अगोदर एक षटकार आलाय, विसरून नाही चालणार. चौकार तर जबरदस्त खेचले गेलेले आहेत. अनुभवाने आणि प्रतिभेने संघ या स्पर्धेत खेळतात आणि अभ्यासपूर्ण खेळ या मैदानाची. मी म्हणालो होतो परफेक्ट ऑन ड्राईव्ह, पण 2च धावा मिळतील. आणखीन थोडा सरळ खेळला असता स्ट्रोक तर कदाचित चौकार मिळू शकला असता, पण 2 सुद्धा मिळत आहेत, ती एक महत्त्वाची बाब आहे. आणि एकाच 2ने नाही चालणार, प्रत्येक बॉल 2 साठी खेळावा लागणार आहे. तर एक 24-25 ची रेंज आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास धावसंख्या झालेली आहे 15 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहूया बॉल टू रन इक्वेशनसाठी तितकी धावा बनते का. जरी मरीची पुढचा बॉल, दीपक ओ खेचलाय, ऑन साइडला लॉफ्ट केलंय, पण बॉल लँड कुठे होतोय, पुन्हा एकदा त्याच रिस्ट्रिक्टेड झोन मध्ये. ताकद भन्नाट आहे राहुलकडे, जो मोठ्या धावसंख्येची चाहूल जणू काय देतो. या मागच्या 2 मोठ्या स्ट्रोकने धावसंख्या 17 झाले. दीपकला टार्गेट केलंय शेवटच्या षटकासाठी. थोडी चर्चा होते, विपुल येतोय, कॅप्टन आहे, जबाबदारी आहे, कर्तव्य आहे कॅप्टनचं मोटिवेट करणं आपल्या गोलंदाजाला. ज्या गोलंदाजाला फलंदाजाने टार्गेट केलंय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या 17 झाले. पुढचा बॉल दीपकचा राहुलसाठी. वेगानं वाईड यॉर्कर, विकेट किपर चुकले. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न. राज देखील एक चांगले अटॅकिंग बॅटर आहेत, त्यामुळे ते सुद्धा स्ट्राईकवर असताना धावा मिळण्याची शक्यता वाढते टीम जरीमरीसाठी. धावसंख्या जाते 18 वर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. दीपक पुढचा बॉल. ओ फुलटॉस, अँगल आणि राहुल की राज. तर राजने आपल्या विकेटचं समर्पण दिलेलं आहे. राज करतील परतीचा प्रवास. राज की राहुल. तर यस, क्रीजवर चिटकून राहिले होते राज, त्याचमुळे आता राहुलला परतीचा प्रवास करावा लागतो. 18 धावा आहेत, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 रन्स ऑन बोर्ड टीम जरीमरी. 2 चेंडूचा खेळ बाकी. रोहन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. राज दोन्ही बाहेर मारतील का, हा प्रश्न विचारलेला आहे ऑडियन्सने. आणि पाहूया त्या प्रश्नाचं उत्तर राज पाटोळे कसं देत आहेत. मारतील, पण कुठे लँड होईल बॉल. स्क्वेअर लेगला. व्हेरी वेल जज, कॅच होऊ शकली असती, पण थोडंसं डायव्हर्जन आहे. झाडाचा संपर्क झाला आणि म्हणून बॉल थोडासा डायव्हर्ट झाला, व्यवस्थित साईट नाही झाला. धावसंख्या 20 झाले. म्हणजे सन्मानजनक धावसंख्या जी आपण म्हणत होतो ती आता सन्मानजनक धावसंख्या गाठलेली आहे. जरीमरी क्रिकेट क्लबने शेवटचा बॉल या पहिल्या डावातला खेळतील, फेस करतील. स्ट्रायकर साईडला राज पाटोळे. दीपक राऊंड विकेट. हे फायद्याचं षटक राहिला जरीमरीसाठी. बघा अजूनही फायदा होईल का, पंचांचा निर्णय नेमका काय येतोय. फेअर बॉल आहे आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी 24 चेंडू 21 ची गरज आहे अक्षत पॅकर्सला. 24 चेंडू 21 धावा अक्षत पॅकर्स. आपण पाहतोय मास्टर्स स्पोर्ट्स ट्रॉफी 2026 वर्तकनगर ठाणे.
फुल टॉस बॉल स्वीप केले, बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केले अँड वेट फॉर अंपायर सिग्नल अँड दॅट वॉज 4 रन्स. फॅन्टॅस्टिक 4, 4 धावा. पहिल्या 2 बॉलवरच 6 धावा गोळा केलेल्या आहेत अक्षत पॅकर्सने. दोन धावा मिळत आहेत आणि धावसंख्या पोचते 4 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पंचांनी निरीक्षण केलं की नेमका बॉल कुठे लँड झालाय आणि त्यानंतर तपासणी करत असताना त्यांना ते आढळलं की या 2 धावा मिळतील अक्षत पॅकर्सच्या टीमला. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 झाले. 4 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्ट्राईकवर अतुल असणं म्हणजे जास्त धावांची खात्री. ते आपण मागच्या सामन्यात सुद्धा पाहिलं आणि या सामन्यासोबत तसं चित्र पाहायला मिळते. पण अनिकेत, ज्यांचा भरोसा मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला पहिल्या षटकावरचा नवीन बॉलवर चांगला खेळ अनिकेतचा राहिला होता, पण या षटकामध्ये ओळखून पारखून फलंदाजी अतुलची होते. स्क्वेअर लेगला टार्गेट करत असताना आणखीन एक फटका खेळलेला आहे, पण धावा किती मिळतील ते पाहूया. एक तर मिळाले, 2ची गरज होती का? 2ची गरज होती का? आणि एकही चेंडू न खेळता डायमंड डकवर विपुल बाद होऊन परतीचा प्रवास करतायत. 5 धावा, 3 चेंडूचा खेळ संपला. पहिला धक्का बसतोय टीम अक्षत पॅकर्सला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. कवसला शतरक्षक आहेत, तोपर्यंत एकच धाव मिळते. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 6 झाल्या. जिंकण्यासाठी दोन्ही 14 धावांची गरज आहे. अनिकेतच्या षटकाला ओळखून खेळ फलंदाज अतुलचा, पण आता इतर फलंदाज 21ची गरज आहे, माफ करा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 15 धावांची. बॅटचेज राज पाटोळे, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6. फुल टॉस आणि बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये खेळतायत फलंदाज प्रशांत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या पहिल्या षटका समाप्तीनंतर झालेली आहे. 8 धावा जिंकण्यासाठी 13ची गरज. बॉल शिल्लक आहेत 18. 18 चेंडू 13 धावा. 18 बॉल्स 13.
गोलंदाजीसाठी आता पंकज येतात सेकंड ओव्हरला. जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. पहिल्या षटकावरच जवळपास उत्तम दर्जाची सुरुवात, ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो कुठल्याही डावाचं, ते फाउंडेशन बिल्टअप केलेलं आहे टीम अक्षत पॅकर्सने. पण पाहूया, अजूनही खूप दूरचा प्रवास करायचा आहे. गोलंदाजांनी जर जबाबदारीचा स्वीकार करत असताना गोलंदाजी केली तर मग अडचणीत येऊ शकतो अक्षत पॅकर्स. पण पाहूया, ती शक्यता तितकी नाही दिसत जसा खेळ अतुलचा खेळपट्टीवर दिसतोय. आणि इतक्या आखूड टप्प्याचा बॉल तुम्ही जर अतुलला द्याल मग तो कुठे त्या चेंडूला सोडणार आहे. दोन्ही हातांनी त्या मेजवानीचा तो स्वीकार करणार आहे. डबलचा स्ट्रोक तो खेळतोय. स्क्वेअर लेगला पुल करताना 2 धावा मिळते. धावसंख्या पोहोचते आता 10वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 11 धावांची. 17 चेंडू 11 धावा. 17 अँड 11. 17-11चं इक्वेशन. पंकजचा पुढचा बॉल राऊंड विकेट. यावेळेस ऑन ड्राईव्ह आहे पण बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये खेळलेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 झाल्यात. 9ची गरज आहे. 12 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 9ची गरज आहे. पंकज पुढचा बॉल राऊंड विकेट. स्वीप केलंय. गॅप ओढून बॉल मागे सरकलाय. सिंगल मिळते. यावर्षी पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात आपण स्पोर्ट्स सायकल देणार आहोत आणि म्हणूनच प्रत्येक जण फलंदाजी गोलंदाजी करताना आपला अनुभवाचा कस लावतोय. चांगला खेळ झाला, त्यांचे पॉईंट्स कॅल्क्युलेट करून मग आपण तो पुरस्कार त्या खेळाडूला देणार आहोत. आणि आतापर्यंत अतुलने मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. चांगले गुण त्याने कमवलेले आहेत आणि प्रशांत सुद्धा त्याला मदत करतोय. आपला साथीदार चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि आता बॉलला पंख लावलेत प्रशांतने. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोचते आता 15वर. 16 झालेत. जिंकण्यासाठी 5ची गरज आहे. 16 झालेत. 5ची गरज आहे. 2 लेफ्ट आर्म बॉलर्स, 2 लेफ्ट आर्म स्पिनर असूनही तो फायदा गोलंदाजांना नाही उचलतात. खूप कमी संघामध्ये इतके लेफ्ट आर्म बॉलर्स असतात आणि 13 चेंडूत जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 धावांची. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप असं पंचांना दिसतंय. चला पुन्हा एकदा थोडी दुरुस्ती करूया. 15 झाल्या. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. प्रयत्न चांगला होता पंकजचा. पाहूया या ठिकाणी आता यानंतर षटक हाताळण्यासाठी कोण येते, कारण आपण आयडी ट्रॉफीमध्ये राजला गोलंदाजी करताना पाहिलं होतं. डॉट बॉल आणि पंकजचा क्लास शेवटच्या टप्प्यावर पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला. धावा आहे. 2 षटका समाप्तीनंतर 15 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू 6ची गरज. 12 बॉल 6 रन्स. गोलंदाजी करण्यासाठी आता विशाल येत आहेत. 12 चेंडूत 6 धावा डिफेंड करायच्या आहेत. बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या संघात का निवडलं गेलेलं आहे, तुमच्याकडे काय प्रतिभा आहे, तुमच्याकडे कुठली गुणवत्ता आहे, तुमच्या नावावर कोणता इतिहास आहे, ह्या सर्वांना जोडण्याची ही वेळ आलेली आहे. आणि आता विशाल त्या सर्व गोष्टींची जाणीव ठेवताना हे षटक त्याच पद्धतीने हाताळतोय का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. विशालचा पुढचा बॉल. हो, यावेळेस विशालने आपला क्लास दर्शवला. शुभमने तो झेल टिपला. म्हणालो होतो की गुणवत्ता आहे, मग ती लपवून का ठेवायची. पंच करताना फलंदाजाने खेळला स्ट्रोक लॉंग ऑफला आणि झेल देऊन बाद झालेला आहे आणि पहिल्याच बॉलवर विशालच्या खात्यात विकेट. नवीन बॅटर विकास मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अतुलचं मैदानाच्या बाहेर जाणं ऊर्जा देऊन जाईल झरीमरी क्रिकेट क्लबला. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो. कधी सामन्यात तुमच्या हातातून निसटेल हे सांगता येत नाही आणि कधी तुम्ही पराभवाच्या छायेतून विजयाकडे मार्गक्रमण कराल हे तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. 11 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज.
हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केला कव्हर्सला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचले, थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. बॅकअप आहे राज पाटोळेचं. एक धाव मिळते जिंकण्यासाठी 10 चेंडू 5ची गरज. 10 बॉल 5 रन्स. जवळपास सामना जिंकतोय की काय अक्षत पॅकर्स असंच कागदोपत्री दिसते. पण पाहूया पर्यंतची पराकाष्ठा जरीबरी क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची. त्यामध्ये बदल घडवून आणते का? मिडॉन नाही आहे, बॉल मागे सरकतोय, सिंगल मिळते, एक धाव वाढते. धावसंख्या 17 जिंकण्यासाठी अजूनही 4ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. 9 चेंडू 4ची गरज. स्ट्रायकर सेंटला विकास आहेत. 9 चेंडू जिंकण्यासाठी 4ची गरज आहे. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर्स, पॉइंट सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफ आहे, कव्हर्स आहे, मिड विकेट आहे. बॉडी लाईन अटॅक आहे. बघा आम्ही म्हणालो होतं की क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला खेळ बदलावा लागतो आणि तोच खेळ बदलायचा आहे जरीमरी क्रिकेट क्लबच्या एकूण एक खेळाडूंना. कारण जर एकदा सामना शेवटच्या षटकावर गेला तर मग अडचणीत येऊ शकतो अक्षत पॅकरचा संघ. कारण जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 4 धावांची. बॉल शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 4ची गरज. पाहूया सामना शेवटच्या षटकावर जातोय का, किंवा शेवटच्या षटकावर किती धावांचं लक्ष राहतंय बाकी. 6 चेंडूंसाठी 8 चेंडू 4ची गरज. पुढचा बॉल विशालचा ओव्हर द विकेटनं. हो, यावेळेस प्रेशर रिलीज करणारा डबलचा स्ट्रोक खेळलेला आहे फलंदाज विकासने. झकास स्ट्रोक खेळलाय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज. 19 धावा धाफल कव्हर अक्षत पॅकर्सच्या. 7 चेंडू 2ची गरज. 7 बॉल्स 2 रन्स. 7 चेंडू 2ची गरज आहे. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. आणि हा फटका डिक्लेरेशन झोन मध्ये. स्कोअर लेवल जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉल्स मध्ये एका धावेची गरज. 6 बॉल 1 रन. 6 चेंडू 1 धाव. राज पाटोळे बॉलिंग ट्रॅकवर येतात शेवटच्या षटकासाठी, ज्याला जादुई गोलंदाज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि पाहूया ती जादू राजची या सामन्यावर बदल घडवून आणते का. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी एका धावेची गरज. स्ट्रायकर सेंटर फलंदाज आहेत ते म्हणजेच प्रशांत आहेत. शेवटचा टप्पा पार करायचा या सामन्याचा. आणि सिंगल कंप्लीट आणि सामना जिंकलेला आहे टीम अक्षत पॅकर्सने. हार्ड लक टीम जरीमरी क्रिकेट क्लब. टॉस होतोय दोन संघादरम्यान. प्रसाद 11 आणि अक्षत पॅकर्स. चला, टॉस होतोय अक्षत पॅकर्स आणि प्रसाद 11 या दोन संघांदरम्यान.